Good evening and once again welcome back to my channel स्वप्नापूर ग्रुप। आणि आज आपण पाहणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृती परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ। तर त्याच्यातली आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 10.2 मधलं पाचवं गणित बघणार आहोत। 10.5 मधलं 10 मी दोन रेषावर तर पहा 10 मधलं पाचवं गणित आहे। 9 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल। आता आपल्याला पृष्ठफळ काढायचे आहे। मग आपण काय करू अगोदर पृष्ठफळ म्हणल्यावर ती आकृती अशी असेल, पहा अशी असेल, ठीक आहे। आता ही असेल L लांबी आणि ही असेल B आणि ही असेल H। तर पहा आता आपण काय करणार आहोत, पृष्ठफळ बरोबर 2 कंसामध्ये L B अधिक B H अधिक L H कंस बंद झाला। पहा आता आपली किती आहे लांबी, किती L बरोबर 9 आहे, B बरोबर किती आहे 2 आहे आणि H बरोबर किती आहे 50 आहे। 50 सेंटीमीटर आहे, किती आहे सेंटीमीटर। म्हणून पहा आता आपण काय करणार आहे तर म्हणून आपण मांडून घेऊया 2 कंसामध्ये LB म्हणजे किती आलं L म्हणजे 9 गुणिले 2 अधिक BH 2 गुणिले, आता पायाला सेंटीमीटर मधून आपण जर मीटर मध्ये केलं तर इथं काय आहे 0.5, मग परत प्लस इथं काय आहे L 9 गुणिले 0.5। तर पहा आता याचा आन्सर काय येतं 9 दोन्ही म्हणून 2 गुणिले बरोबर 18 प्लस 2 गुणिले 5 बरोबर किती येणार आहे 0.5 म्हणून 5 दोन्ही 10 10 आला आणि मध्ये काय झालं पॉइंट आला म्हणून 10 आणि प्लस 9 5 45 4.5। पहा आता आपण या सगळ्यांची बेरीज करून घेणार आहोत म्हणून 2 गुणिले बरोबर 18 एक 19 आणि 19 आणि 4 23.5। हे काय झालेलं आपल्याला क्षेत्रफळ भेटलेले कशाचं। आता पहा आता ह्या दोनने आपल्याला काय करायचं, ह्या 23 ला गुणायचे 23 गुणिले 5। तर म्हणून चला आपण एका साइडला ह्याला गुणून घेऊया 23 गुणिले 0.5 इंटू 2 बे पंचे 10 हातचा आला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 7 आणि बे दोन्ही 10 बे दोन्ही 4 और बेदुरी 4 4 म्हणून आपलं आन्सर किती आलं 47। आता हे कुणाचं पृष्ठफळ आलं, हे आकृतीचं पृष्ठफळ आलं। पण इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला की झाकणाशिवाय, झाकण नाही पाहिजे, इथं काय पाहिजे झाकण नाहीये, ह्याला काय नाहीये झाकण नाहीये, ठीक आहे। आपल्याकडे कलर आहे का तर आपण सांगूया झाकण नाही आपल्याला झाकणाशिवाय, म्हणून आपल्याला काय करायचंय झाकणाशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण क्षेत्रफळ काढायचंय। पण मग आपण झाकणाचं काढू आता, लक्षात घ्या झाकण। मग आता झाकणाची लांबी किती आहे 9 गुणिले 2 म्हणून पहा झाकण बरोबर 9 गुणिले 2 मग 9 2 किती झाले 18। मग आता काय करायचं आपल्याला ह्या पृष्ठफळाचं जे आलेलं आहे ना क्षेत्रफळ त्याच्यातून काय करायचं आपल्याला एकूण पृष्ठफळामधून आपल्याला काय करायचे हे 18 मायनस करायचे
27 मायनस 18 म्हणून किती झाले? आता 7 मधून 8 जात नाही, इथे एक आला, इथे झाले 17, इथे राहिले 3, इथे झाले 17. आता 17 मधून जर 8 गेले खाली किती राहिले? 9. आणि इथे किती होते? 3. 1 2 हा, इथे 3 मधून 1 गेला, खाली किती राहिले? 2 2. मग आपला आन्सर किती आहे? फायनल आन्सर आपला किती आलेला आहे? 29. थांबा, 29. पहा मग आता 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्राचं एकूण प्रश्नफळ किती असेल मग? 29. आणि पहा, हे गणित आवडलं असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राइब करा आणि ऑल्सो कमेंट्स. जेव्हा तुम्ही कमेंट्स करता तर माझी जर काही चुकी असेल त्यात तर मला त्याला व्यवस्थित करण्याची संधी मिळेल. सो थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. अँड आता आपण दुसरं नेक्स्ट गणित पार्ट 2 मध्ये बघणार आहे, 6वं गणित. सो थँक यू.